कारवार गोवा आणि बेळगाव कारवारला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 66 वर कोडीबाग येथे काळी नदीवर असलेला 41 वर्षे जुना ब्रिज कोसळल्याची घटना रात्री 1च्या सुमारास घडली। त्याचवेळी या पुलावरून जाणारा तमिळनाडू येथील ट्रक पाण्यात नदीत कोसळला, मात्र ट्रकमध्ये असलेल्या चालकाचा जीव वाचवण्यास यश आलंय। पूल कोसळल्याचा अंदाज न आल्याने पुलावरून जाणारा एस.एस.एम. ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक ब्रिजवरून जात असताना तो नदीत कोसळला। त्याचवेळी त्यात ट्रक चालक बाल मुरगुन वय 37 हा होता, मात्र ट्रकच्या कॅबिनचा ग्लास फुटल्याने कॅबिनवर उभा राहून चालकाने आरडाओरडा केल्याने जवळच असलेल्या गस्त घालणाऱ्या पोलिसांनी ऐकले व तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहिले व एस.पी. कार्यालयात माहिती दिली। त्यानुसार एस.पी. नारायण आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक मच्छीमार आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बोटीच्या सहाय्याने ट्रक चालकाची सुटका केली। चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। कोसळलेल्या पुलाच्या बाजूला दुसरा समांतर पूल आहे, त्या पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे। पूल कोसळल्याने आणखी वाहने पडल्याचा संशय असल्याने नदीत शोधकार्य सुरू आहे। काळी नदीवरील हा पूल 41 वर्षापूर्वी यमन इंडिया नावाच्या कंपनीने बांधला होता। यापूर्वी हा ब्रिज कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे अनेक बातम्या आणि नागरिकांनी तक्रार केल्या होत्या। त्याकडे दुर्लक्ष करून या पुलावरून वाहतूक सुरू ठेवली होती, मात्र याकडे दुर्लक्ष केलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि NH-66 चे कंत्राटदार IRB कंपनीविरुद्ध कारवार शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय।